सादर करीत आहे श्री अविनाश पंडित लिखित आकाश आतून बघायचंय या कथासंग्रहातील एक कथा, अकस्मात तोही. किती वाजले असावेत? विसुकाकांनी स्वतःला जवळजवळ 8व्यांदा प्रश्न केला. तसा त्या प्रश्नाला काही अर्थच नव्हता म्हणा, कारण सकाळचे 10 काय आणि रात्रीचे 10 काय त्यांना काही फारसा फरक पडलाच नव्हता. परिस्थितीनेच आपल्या भोवती स्वच्छ मोकळा दाट अंधकार पसरवलाय. सूर्योदय, माध्यान्ह, सूर्यास्त या घडामोडींचा त्या अंधाराशी काहीही संबंध नाहीये. मनात दाटलेला तो नितळ निरपेक्ष आणि निर्व्याज काळोख आहे, त्रिकालाबाधित. हा कसला आवाज आहे? रातकिडा एकटाच सापडला असेल बापडा. मध्येच किर्र किर्र करून आपलं अस्तित्व दाखवतोय. लगतच्याच खोलीत अरविंदा निजलाय. कॉटवर बाबूराव झोपलेत. पलीकडच्या खोलीत सुलभा आणि माई निजली असावी. शेजारच्या फडणीसांचा नातू मध्येच थोडा वेळ रडून घेतो आणि कुणास ठाऊक एकदम गुरफटून झोपून जातो. अरविंदच्या आणि बाबूरावांच्या खर्च बंद घोरण्याचा अगदी मजेशीर आवाज येतोय. विसुकाकांना स्वतःशीच हसू आलं. आपल्याही घोरण्याच्या सवयीमुळे जानकीच्या आपण भरपूर शिव्या खाल्ल्यात हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या घोरण्याला ती अक्राळ विक्राळ ही एकच उपमा द्यायची. आता काकांनी कूस बदलली. ते विचारांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागले. पण विचार म्हणजे गुपचूप निघून जायला मेंढरं थोडीच असतात. महाहटवादी ते. आले की जायचं नाव घेत नाही. तहान लागली. घोटभर पाणी मिळालं तर बरं. तांब्या भांड्याचं स्टूल जानकी जवळ ठेवायची विसरली. आता यावेळी अरविंदाला उठवणं योग्य नाही. नुकताच डोळा लागलाय त्याचा. त्याची झोपमोड करण्यात काही अर्थ नाही. सकाळपासून खूपच दगदग झाली आहे बिचाऱ्याला. काय अर्थार्थी संबंध त्याचा आपल्याशी? कुणाचा कोण तो? रघु अण्णाच्या मित्राचा, वामनचा मुलगा. रघु अण्णा म्हणजे माझे थोरले बंधू बरं का, महाजमदग्नी. त्या मानाने सरोजिनी वहिनी अगदी गरीब गाय. सगळा संसार माऊलीने खाली मान घालून केला. आम्ही 4 भाऊ आणि 3 बहिणी. रघु अण्णा सगळ्यात मोठा, मग मी, मग दिनू, नंतर इंदू, सुधा, सुमती, सगळ्यात धाकटा प्रभाकर. फार मोठा पसारा. आई लहानपणीच निवर्तली. बाबा प्राथमिक शाळेत मास्तर. चिमूटभर पगार. तो काय पुरणार? खाणारी तोंड भरभक्कम. खाऊ घालणाऱ्याच्या नाकात दम येणारच ना. शाळेची मास्तरकी करून उरल्या वेळात आबा भिक्षुकी करत. मेहेंदळे शास्त्रींनी त्यांना गरजेपुरती दीक्षा दिली होती. सत्यनारायण म्हणू नका, एकादशी म्हणू नका, चतुर्थीचा अभिषेक, मंगळागौर, हरतालिका, रुद्रपूजा, बरंच काही. त्यावेळेच्या चवली पावलीमुळेच आमची शिक्षणं झाली. शिवाय अधूनमधून खारीक पाधमांचा आम्हा भावंडांना खुराक मिळत असे. रघु अण्णांचं लग्न झालं तेव्हा मी मॅट्रिकला होतो. माझा रिझल्ट लागायच्या आतच आबांनी अंथरूण धरलं. त्यांना भविष्य बरंच समजत होतं. आता आपण काही जास्त जगत नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यांनी सरोजिनी वहिनींना जवळ बोलून सांगितलं, सुनबाई, तुझं वय काही फार नाही, पण तरी ही सगळी मुलं मी तुझ्या पदरात देत आहे. सांभाळ त्यांना. नंतर 2-3 दिवसातच
त्यांना देवाज्ञा झाली. वहिनींनी आबांचा शब्द तंतोतंत पाळला बरं का. आम्हाला मार्गी लावलं, प्रत्येकाचे संसार थाटून दिले. रघु अण्णांपेक्षा वहिनींनाच ते श्रेय अधिक जातं. सरोजिनी वहिनींचा जानकीवर फार जीव. सख्या बहिणी एकमेकींवर काय प्रेम करतील असा. हा तर काय सांगत होतो. हा तर वामन, हा रघु अण्णाचा बालपणीचा मित्र वामन, त्याचा मुलगा आहे हा अरविंद. त्याला मार्गी लावण्यासाठी वामनने त्याला इकडे पाठवला. सुरुवातीला बस्तान बसेपर्यंत जानकीने त्याला मुलासारखी वागणूक दिली बरं का. झाली 25 वर्ष त्या गोष्टीलाही. अरविंद आता मोठा कारखानदार आहे, पण होता तसाच आहे. खाली जमिनीवर निजलाय बघा. दिवसभर नुसता उभाच होता. त्याची बायको सुलभा लाख मोलाची आहे बरं का. अरविंदाहून प्रदीप 1-2 वर्ष मोठा असेल. प्रदीप पोटचा पोरगा, वेळेच्या थोडा आधीच जन्मला. वाचतो की नाही या काळजीत सगळे होते. काचेच्या पेटीत ठेवला होता. 8 दिवस जीव नुसता टांगणीवर होता. अन्न पाणी गोड लागेना. विसू काकांनी परत कूस बदलली. आता मात्र त्यांना खूपच तहान लागली होती. घशाला कोरड पडली होती. काय करावं. अरविंदाला आवाज द्यावा का. पलीकडच्या खोलीत दिवा लागला वाटतं. चला, बरं झालं. बाबूराव किंवा अरविंदा कोणीतरी उठलंय बहुतेक. काका, काय हवंय काका. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का. हो हो हो, दे बेटा, थोडं पाणी दे. वेळेवर उठलास अगदी. तहान केव्हाची लागली होती. हो, लागली होती खरं, पण म्हटलं तुला झोप लागलेली आहे, दमलायस तू म्हणून उठवलं नाही. कमाल करता काका तुम्ही. बरं, हे घ्या पाणी. आणखीन काही हवंय का. तुम्ही कपभर दूध घेता का. रात्री काही जेवलाच नाहीत हो तुम्ही. नको नको बाबा, दूध वगैरे नको. पाणी प्यायलो ना, आता जरा बरं वाटतंय. झोप, अरे झोप आता. मला काही लागलं तर उठवेन मी तुला. हा, जा जा. ए ऐक रे, तेवढं ते तांब्या भांड्यांचं स्टूल जरा सरकवून ठेव पलंगापाशी. हा हा हा, छान छान. काय आश्चर्य आहे नाही का. हा मुलगा स्वतः होऊन उठतो काय, काय हवंय काय नकोय याची चौकशी करतोय काय. खरंच कुण्या जन्मीची नाती असतात देव जाणे. पण आता पुष्कळ बरं वाटतंय बरं का पाणी प्यायल्यामुळे. दर तासा 1.5 तासाने घोटभर पाणी प्यायची सवय लागली. उगीचच आपला चाळा म्हणून. झोप लागणं तर शक्यच नाही. आणि झोप लागूनही मोठंसं काय होणार आहे. 24 तास पडूनच तर राहायचंय. कधी पाठीवर, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर. दुसरा उद्योग काय. हा हा, पण शेजारच्या करमरकरांचा नातू आहे ना. काय नाव बरं त्याचं. अनिरुद्ध. तो आला की मात्र छान वेळ जातो. भरपूर करमणूक होते. असेल मला वाटतं 6वी-7वी. पण चुणचुणीत बरं का पोरग. त्याची आजी त्याला इंग्रजी महिना, मराठी महिना, नक्षत्र, तिथी सगळं रोज सांगते. त्या सगळ्याची बजावणी होते माझ्यावर. मला सुद्धा रोजची तारीख, वार, नक्षत्र वगैरे पाठ करावं लागतं. तो माझी परीक्षा घेतो. आता आज प्रतिपदा आहे का द्वितीया हे पण मला लक्षात ठेवावं लागतं. त्याच्या बाबांनी त्याला गुंडाळणारा ब्लॅकबोर्ड आणून दिलाय. तो त्याने माझ्या पलंगासमोरच्या भिंतीवर लावलाय. रोज त्यावर एक श्लोक लिहितो आणि मला सुद्धा पाठ करायला लावतो. नाही केला तर लहान मुलांना रागवावं तसं रागवतो.
त्याच्या या रागवण्याबद्दल जानकी त्याला कधी बेसनाचा लाडू, कधी थालीपीठ, कधी श्रीखंडाची वडी वगैरे बक्षीस देते आणि वर तोंडाला पदर लावून आपल्याला त्याच्यासमोर कुत्सितपणे घालून पाडून बोलते. आजी आजोबांना रागवते याचंच त्याला कौतुक. हा जातो आपला, तेवढाच वेळ छान जातो. परवा त्याने मनाचा श्लोक फळ्यावर लिहिला होता. काल कोणीतरी तो पुसून टाकलेला दिसतोय, पण तरीही तो पुसटसा दिसतोय. चिरंजीव हे सर्वही मानताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. खरंय समर्थ, शतशः खरंय. सगळं जीवनाचं सार श्लोकामध्ये मांडलंय. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हा अकस्मात शब्द कसा काळजाला जाऊन भिडतो नाही. प्रदीपच्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे. त्याचं जगणं कठीण आहे असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा काय काय रडलो होतो आपण. काहीतरी सहवास होता का त्याचा, पण आपल्याच रक्ताचा अंश, तो सुरक्षित नाही हीच जाणीव वेदनेची होती. पुढे प्रदीप वाचला, सगळं छान सुरळीत झालं. नशिबाची दोरी बळकट होती. प्रदीपला खेळवता खेळवता जानकी म्हणाली होती, बाळा रडायचं नाही बरं का, आपल्या बाबांनी आधीच खूप रडून घेतलंय. खरंच माझ्यापेक्षा जानकी धीराची बाई, धीराची सुद्धा, व्यवहारी सुद्धा, परिस्थितीचा पूर्णपणे अंदाज घेऊन पाऊल उचलणारी. आपल्यासारखी उगीच भावनेच्या भरात धावणारी नाही ती. म्हणूनच तर कित्येक प्रसंगात आपण वाचलो होतो. त्याचे कारण फक्त जानकीच. नवरा झालो म्हणून काय झालं, जे खरं आहे ते खरंच आहे. अर्थात आपला सुद्धा एक गुण जानकीला मान्य होता, तो म्हणजे इतर नवऱ्यांना असतो ना तसला इगो फिगो आपल्याला अजिबात नाही बरं का. काकांना आठवलं, आपल्यापेक्षा जानकीचं डोकं तल्लख आहे. व्यवहार तिला अधिक कळतो आणि तिचे बरेचसे निर्णय बऱ्याचदा अचूक असतात. हे आकलन झाल्यावर काकांनी कधीही मेरी मुर्गी की एक टांग ही परिस्थिती आणली नाही. थोडक्यात त्यांनी स्वतःचा हेका आणि ठेका कधीही धरला नाही. जानकी काकू मात्र व्यवहारी म्हणजे किती, तर वाजवीपेक्षा जास्त. स्त्री जातीला असतात त्या अश्रूंच्या संवेदना त्यांना नाहीतच जणू. आयुष्यात कितीतरी कटू, दुःखी, गंभीर प्रसंग आले, पण त्यांचा तोल गेला नाही, डोळ्यात पाणी आलं नाही. स्वतःचे आई वडील गेले तेव्हा सुद्धा तेवढ्यापुरतंच दुःख, परत गाढ सावरलं. तिला दुःख दळत चगळत बसलेलं कधी आवडलंच नाही. आयुष्यात काकांनी एकदाच जानकी काकीचा बांध तुटलेला बघितला. तो म्हणजे सरोजिनी काकी गेल्या तेव्हा. जणू जन्मभराचे साठवलेले अश्रू पाझरत होते. आमची सगळ्यांची समजूत घालता घालता पुरेवाट झाली, पण तिचे हुंदके आवरतच नव्हते. काय आश्चर्य असतं नाही. काकांना सगळं आठवलं. जानकी आणि सरोजिनी वहिनी कोणाच्या कोण, रक्ताचं नातं म्हणावं तर तसंही नाही. त्या एकमेकींच्या जावा म्हणजे जरा कडवटच नातं. कित्येक ठिकाणी तर विस्तव सुद्धा जात नाही हो दोन जावांमधून, पण इथे मात्र पाठची बहीण असावी असाच प्रकार. रक्ताच्या नात्याचा आणि संबंधांचा फारसा बंध नसावा असं मला कधी कधी मनापासून वाटतं. त्याचं कारण हेच. काकांच्या मुलाचं, प्रदीपचं शिक्षण झालं, चांगला मोठा पदवीधर झाला, मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळाली. त्या निमित्ताने त्याला बाहेरगावी जावं लागलं. प्रदीपची बॅग भरणं सुरू होतं.
हे कपडे ते कपडे, अंथरूण पांघरूण, गरम कपडे, खाण्याच्या फराळाचं जिन्नस, अजिबात उसंत कुणाला नव्हती. पोटचं पोर, तेही मोठ्या आजारातून वाचलेलं, त्याला आजपर्यंत कधीही नजरेआड होऊ दिलं नव्हतं. आणि आता तो जातोय इतक्या लांब, परप्रांतात. ना जातीचे न पातीचे तिथे कोणी आपले, ना ओळखीचे न पाळखीचे. कोणाच्या आधारावर मुलाला पाठवणार? तगमग, बेचैनी सगळ्यांची वाढत होती. पण जानकी काकू एकदम शांत होत्या. सगळं होईल व्यवस्थित. प्रदीप काय लहान आहे का अजून? मोठा ऑफिसर झालाय तो. 10-5 माणसं आहे हाताखाली. सगळी होते व्यवस्था. आपलं मन उगाचच घाबरतं. आजकालची मुलं लगेच रोळतात परिस्थितीप्रमाणे. खरंच होतं तिचं म्हणणं. प्रदीप नव्या जागेत, नव्या प्रांतात, नव्या ठिकाणी झकास रोळला. त्याने स्वतःचे बस्तान जमवले. कशाचीही परमेश्वरी कृपेने त्याला अडचण आली नाही. प्रदीपने स्वतःचं लग्न सुद्धा स्वतःच जुळवलं. आम्हाला सुद्धा छान वाटलं. प्रदीपचं लग्न म्हणजे सगळ्या नातेवाईकात कौतुकाचा विषय होता. काय मोठा बार उडवला होता. झाडून सगळ्या गावाला जेवण दिलं होतं. पाण्यासारखा पैसा खर्च केला. कशाला कमी पडू दिलं नव्हतं. मुलगी सुद्धा अप्सरेसारखी रेखीव. प्रदीप उगाच नव्हता भाळला. पण सुनबाईला जरा माहेरचं कौतुक जास्तच होतं. प्रत्येक गोष्टीत माहेरचा दृष्टांत आलाच पाहिजे. आपल्याला काही ते पटत नव्हतं, पण न पटवून उपयोगही नव्हता. एकुलत्या एक मुलाची आवड, तीच आपली आवड. पण तरीही सुनेच्या माहेरची जास्त ढवळाढवळ मला जरा त्रासदायकच वाटायची. एकदा मात्र कहरच झाला. प्रदीपचे सासरे भल्या सकाळी आले. एखाद्या माणसाला बघितल्यावर उगीच अप्रसन्न कधीतरी वाटतं ना, त्यातले हे महाशय. स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, संपत्तीची, सामाजिक प्रतिष्ठेची फार मोठी ऐट, प्रचंड ताठा. प्रदीपच्या लग्नात सुद्धा मुलाचे वडील मी आहे की हे, हाच मला प्रश्न पडला होता. त्यांची गर्भोक्ती, त्यांचं ऐटीत चालणं, त्यांचा रुबाब, हे सगळं सहन करणं म्हणजे एक शिक्षाच होती. त्यांच्या त्या हरदासाच्या कथेची सुरुवात म्हणजे, राव रिटायर्ड होऊन 4 वर्ष झाली, पण प्रकृती काय ठणठणीत आहे. रोज 24 सूर्यनमस्कार घालतो, 4 मैल फिरायला जातो, 2 ग्लास दूध पितो निरसं, चहा मला चालत नाही, कॉफी मला आवडत नाही, अमुक आणि तमुक. मनात यायचं, नाही आवडत तर नाही ना, तिकडे जा, मसणात जा, पण आमचं टाळकं कशाला खाता? पण असं उघड म्हणता येणं अवघड होतं ना. एकतर ते सुनेचे वडील, आणि दुसरं असं काही बोलायला जे काही धाडस लागतं ना, ते काही माझ्यात नव्हतं. मग उगीच कशाला नाही ते करायला जायचं. म्हणून मी आपला नेहमी गप्पच बसायचो. तर काकांचं हे व्याही बुवा एकदा भल्या सकाळी घरी आले. तशी अनेक महिने कधी गाठ घेणं नसतं, भेटणं नसतं, किंवा साधं फोन करणंही नसतं. पण मग आज सकाळी सकाळी कसे आलेत? असो, वरकरणी त्यांचे स्वागत केले आणि या 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 अलभ्य लाभ. बराच वेळ मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हणाले, मागच्याच आठवड्यात जाऊन आलो लेकीकडे. झकास चालला संसार त्यांचा. जावई बुवा सध्या ब्लॉग बदलायचा विचार करतायत. छोटा पडतोय ना आता. मोठ्या पोस्टच्या मानाने ब्लॉग सुद्धा मोठा जावा, नाही का? काय बरोबर आहे का नाही? हो बरोबरच आहे, अगदी बरोबर, काका म्हणाले. व्यायांचा ताठा कमी होत नव्हता, पण त्यासाठी जास्तीचे पैसे बरेच लागणार आहेत म्हणत होते. मग मीच म्हणालो, काळजी करू नका प्रदीपराव, मी बोलतो तुमच्या वडिलांशी. अहो ताटात काय वाटीत काय, एकूण एकच की. मुलांच्या अडचणीच्या वेळेस आई वडील मदतीला नाही येणार तर कोण येईल? काय बरोबर आहे का नाही? आता या वेळेस मात्र त्यांचं काय बरोबर आहे की नाही या प्रश्नाला काकांनी पटकन होकार न दिल्याचं त्यांना जाणवलं. ते लगेच म्हणाले, काय मी बोललो ते चूक होतं का? काकांना कळे ना आता काय म्हणावं यांना. या विचारात असतानाच जानकी काकू मदतीला आल्या. त्यांनीच परस्पर उत्तर दिलं,
व्याहीबुवा, आता सांगू नये पण तुम्ही घरचेच, तेव्हा सांगायला हरकत नाही आहे. हे खरं आहे की जे आहे ते शेवटी मुलाचंच आहे, पण आता देण्यासारखी निदान परिस्थिती तरी हवी का नको? अ, होती तेवढी शिल्लक प्रदीपच्या लग्नात खर्च केली आम्ही. आता उरलाय तो यांचा फंड. त्यालाही हात लावला तर आमचं कसं भागेल ना? प्रदीपचे सासरे सुज्ञ निघाले. विषय अधिक न ताणता तो त्यांनी संपवला. काकांच्या मनाला मात्र ती गोष्ट लागली. आयुष्यात प्रथमच जानकी काकींशी त्यांनी मोठा वाद घातला. जास्त ताणण्यात अर्थ नाही हे ओळखून जानकी काकूंनी त्यांच्या निर्णयापुढे नाईलाजाने मान तुकवली. आपण शिलकेचा छोटासा भाग बँकेत ठेवून उरलेल्या रकमेचा प्रदीपच्या नावाने ड्राफ्ट केला आणि जानकीला घेऊन प्रदीपकडे गेलो. काका तो काळ आठवत बोलू लागले. खूप आनंद झाला होता त्यांना. आता तो आमच्या येण्याचा होता की त्या ड्राफ्टचा होता तो विषय निराळा. मग भरभरा ब्लॉग्स बघणं आलं. त्यातला एक पसंत पडला, त्याची खरेदी झाली आणि चांगला दिवस बघून गृहप्रवेश देखील झाला. मग सामानाची हलवाहलव, त्यांची मांडामांड, नवीन सजावट, नवीन वस्तूंची खरेदी, यथासांग सगळं झालं. सगळं. मी आणि जानकी उत्कृष्ट प्रेक्षक भूमिकेत होतो. नशिबाचे चक्र विचारांसारखेच फिरते कधी कधी. कधी उलट, कधी सुलट. नको नको म्हणताना सुद्धा विसुकाकांचे विचार थांबत नव्हते. त्यांनी उगीच कूस बदलली. पाण्याचा तांब्या भांड हाताशीच होतंय हे बरं. 2 घोट पाणी पिऊन भांड परत तांब्यावर पालथं सांभाळून ठेवलं पाहिजे. खाली पडलं तर आवाज होईल. पहाटेचे 3 किंवा 4 वाजले असावेत असं वाटतंय. रस्त्यावर भाजीच्या गाड्यांची वर्दळ वाढली. जवळच्या छोट्या छोट्या खेड्या गावातून गाड्यांवर भाजीची पोती लादून मंडईत नेण्याचा त्यांचा रोजचाच कार्यक्रम आहे. आता सकाळपासून येणाऱ्यांची गर्दी वाढणार. प्रदीप आणि सुनबाई सुद्धा 12 वाजेपर्यंत यायला हवेत. 20-22 तास लागतात प्रवासाला. प्रदीपकडून गावी येण्याचा आपला तो शेवटचाच प्रवास होता. नशिबाचे चक्र विचारांसारखे उलट सुलट फिरते असं मी म्हणालो होतो ना, ते काही खोटं नाही. प्रदीपचं घर मात्र छान आहे बरं का, मोठं. बरं, आपण सुद्धा एकटे राहायला कंटाळलो. जानकीकडून सुद्धा आता सगळी कामं पूर्वीसारखी उरकत नाही. तेव्हा आता गावातलं घर बस्तान आवरून प्रदीपकडे शिफ्ट व्हायला काहीच हरकत नाही. आता म्हातारपणात मुलाकडे, मुलाच्या छत्रात राहण्यातच खरी गोडी असते. नातवंडांच्या लढेवाळ सहवासात उरलेल्या आयुष्याची इति कर्तव्यता असते. मनातले मांडे मनातच खाल्ले. प्रदीपने किंवा सुनबाईने 4 दिवस जास्तीचे राहा असा आग्रहच केला नाही. स्वतःच्या हाताने स्वतःच्याच मुस्कटात मारल्यासारखं झालं. जानकीने फक्त जळजळीत दृष्टीने माझ्याकडे बघितलं. आमच्या परतीचा दिवस उगवला. प्रदीपने मानभावीपणाने परत कधी याल म्हणून विचारलं. त्यावेळेस आपण काय उत्तर दिलं ते आत्ता आठवत नाही. जानकी मात्र, आता तुम्हीच या तिकडे, आमचं आता काही खरं नाही, हे म्हटल्याचं आठवतंय. प्रदीप स्टेशनवर पोचवण्यासाठी आला होता. गाडी कधी हल्ली ते कळलं देखील नाही. अभावितपणाने हात हलवून निरोप घेतल्याचं आठवतंय. स्टेशनामागून स्टेशन जात होती. कोणी काहीच बोलत नव्हतं. अपमानाचं शल्य आपण स्वतःच ओढवून घेतलं होतं. आयुष्यात एकदाच जानकीचं न ऐकल्यामुळे झालेला घोळ निस्तरणं आता कठीण होत होतं. वॉटर बॅगेतलं पाणी संपलं होतं. विचारांच्या तंद्रीतच आपण खाली उतरलो. नळावर मोठी रांग होती.
आपला नंबर लागता लागता गाडी हलली. आपण अर्धवट पाणी भरून धावत गाडी धरायचा प्रयत्न करू लागलो, पण हात ओले होते. स्टीलच्या बारवरून हाताची पकड सैल झाली. मागच्या मागे तोल गेला. गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकलो. 10-5 फूट फरफटत गेलो. कंबर आणि पाठ यातलं हाड कडकडून मोडल्याची जाणीव झाली. कुणीतरी खेचून बाहेर काढलं. कुणीतरी साखळी खेचली असावी. गाडी थांबली. आपली तर शुद्धच गेली होती. शुद्ध आली तेव्हा दवाखान्यातच होतो. हिच्या डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या. कमरेच्या हाडांचा भुगा झाला होता. उरलेलं आयुष्य हे असं पलंगावर आडवं पसरलंय. हरिओम तत्सत. जानकी इतकी धीराची, पण ती सुद्धा या धक्क्याने मोडली. मुलाने दूर ढकलल्याच्या अपमानामुळे का नवऱ्याच्या अकस्मात आलेल्या अपंगत्वामुळे, देव जाणे. आपण साधारणपणे आपला मुलगा तेवढा चांगला, गरीब हाडाचा, सोनच जहांबाज अशी विधानं करतो. लग्न होण्याआधी मुलगा म्हणजे श्रावण बाळ होता. लग्नानंतरच बदलला हे 10 जणात सांगत सुटतो. पण जानकीने चुकूनही सुनेला नावं म्हणून कधीही ठेवली नाही. उलट एखाद्या वेळेस मी त्राग्याने सुनेच्या नावाने खडे फोडले तर ती मला गप्प करीत असे. चालायचंच. विचारांचा मोहोळ फुटलाय. विचार इतस्ततः घोंगावत आहेत. थांबा रे, थांबा रे बाबांनो, थांबा. जरा तरी निवांतपणा लाभू द्या. अरे तुम्हीही झोपा आणि मलाही झोपू द्या गुपचूप. रस्त्यावर आता माणसांची वर्दळ वाढली वाटतं. दूधवाले, पेपरवाले, रोज नियमाने फिरायला जाणारे सगळ्यांचे आवाज परिचयाचे झाले. आपल्याला मुळातच झोप कमी आणि हे असं अंथरुणाला खेळण्यापासून तर सगळं तंत्रच बिघडलंय. पण आपल्याला हे एकदम असं का होतंय? गपागप डोळे का मिटतायत? काही वेळेपूर्वी ये म्हणून झोप येत नव्हती आणि आता तर ती आवरतच नाही आहे. पण ही काही झोपेची गुंगी वाटत नाही. काहीतरी निराळच होत आहे. सगळं जड होत आहे. साहजिकच आहे म्हणा. शरीरच आहे शेवटी. जागून किती जागणार. शेवटी झोप हवीच ना. प्रदीपच्या जन्मानंतर जानकीची झोप अशीच वाढली होती. कुठेही बसल्या बसल्या डोळा लागे तिचा. आपण प्रेमाने जवळ जा तर ही आपली झोपलेली असे. भयंकर संताप यायचा मला त्यावेळी. पण काय करणार. माझा राग निपटून काढण्यात तर ती महाचतुर. नवऱ्याचा राग नाहीसा करण्याच्या 1001 युक्त्या येत असाव्यात तिला. आपण तिला म्हणायचो, जानकी एखादं पुस्तक लिही म्हणून. खूप खप होईल त्याचा. पण ती म्हणायची, काही नको, तुमची गाडी सरळ करा म्हणजे मिळवली. एक मात्र खरं, कशाला म्हणून कमी पडू दिलं नाही. अगदी काल परवापर्यंत. हो अगदी हो ना, अगदी कालपर्यंत. काल परवापर्यंत म्हणजे काय? आपण काय बडबडतोय? तिच्याबद्दल भूतकाळात काय बोलतोय आपण तेव्हाचे? आणि या शिंच्या डोळ्यांना काय झालंय? चुरचुरतात काय? पाणी येतंय? उघडत का नाहीये?
अहो ऐकताय का? केव्हाचा डोळा लागलाय काकांना. आता उठवायचं का? चहा सुद्धा घेतला नाही त्यांनी सकाळचा. काका, अहो काका, उठताय ना काका? हां हां हां. कोण कोण आवाज देत आहे? काका, मी सुलभा. अच्छा, तू आहेस होय. केव्हा उठलात तुम्ही? आम्ही केव्हाचेच उठलोत. तुमचा डोळा लागला होता ना म्हणून उठवलं नाही. बरं पण मग हा, अरविंद कुठे गेला आहे? आणि बाबूराव? ते गेलेत बाजारात, येतील इतक्यात. आणि बाबूराव काका बाहेर बसलेत, वरांड्यात पेपर वाचतायत. तुम्ही चूळ भरून चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. 11 वाजले सकाळचे. सकाळी गल्लीतली मंडळी येऊन गेली तुम्हाला भेटायला. संध्याकाळी येतील परत. आणि हो, प्रदीपदादांची गाडी सुद्धा येण्यात असेल. विचारांचं मोहोळ वाढतंय. असंख्य मधमाशा घोंघावत आहेत. पण चहाची चव अशी काय लागते कडवट सर? सुलभा साखर घालायला विसरली का? की आपल्याच तोंडाची चव गेली? गल्लीतली माणसं ती का आली होती भेटायला? आणि प्रदीपची गाडी येण्यात असेल म्हणजे काय? ही सगळी भानगड काय? डोळे अजूनही चुरचुरत आहेत. डोकं भयंकर सुन्न झालंय. पण आता प्रदीप कशासाठी येतोय? अरे हो हो, प्रदीप येणारच नाही का? देवा रे, कसा रे विसर पडला मला. अरे परवाच देवाघरी गेली ना जानकी. परवाच गेली ना आपली जानकी देवाघरी. सकाळी 11 वाजताच तर गेली. ही अशी इथे कोपऱ्यात मिसवली होती तिला. तो काय देवा मिळतोय ना तिथे. काल या वेळेस ती तिथेच होती, चेतन. प्राण धावते म्हणून काय झालं, पण मी बघू शकत होतो तिला. एक टक पापणी न लावता अचानक कशी काय गेली. आपल्याला वाटेत चिवडा दिला आणि भिंतीला एकदम टेकून बसली. चेहरा घामेजलेला होता, डबडबलेला नुसता. काय झालं मग? अगं काय झालं ग? एवढं म्हणेस तोर छातीवर हात ठेवून गडबडा लोळू लागली. तोंडातून नुसतं आई ग इतकंच. आपण मोठ्याने अरविंदा अशी हाक मारली. सुलभा आणि अरविंद ताबत आले. सुलभाने तिला घोटभर पाणी पाजलं, डोकं मांडीवर घेतलं. मी डॉक्टरला बोलवून आणतो असं अरविंदा म्हणाला, तर कळवळून नको रे नको म्हणाली. क्षणभर डोळे मोठे झाले. मी जाते, यांना सांभाळा असं म्हणाली. सुलभाच्या अरविंदाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. बास, संपलं सगळं. एकदम चिरशांत. सुलभाच्या हमसून रडण्यामुळे, त्यामुळेच मला कळलं की जानकी गेली आता. प्राण कंठाशी आले. काळीज वर येऊ लागलं. बेशुद्ध पडलो आपण. सगळ्या चराचराचाच भोगा झाला होता आपल्या. डॉक्टर धीर धरायला सांगत होते. तेही काय म्हणणार. प्रदीपला फोन लागत नव्हता. मोठ्या प्रयत्नाने बाबूरावांनी प्रदीपच्या गावच्या टेलिफोन ऑफिसमध्ये निरोप कळवून तो प्रदीपला सांगण्याची विनंती केली.
लगेच निघाला तरी 22-24 तास लागणार होतेच त्याला यायला. इतक्या वेळ थांबणंही शक्य नव्हतं. आणि खरं सांगू का, थांबावं अशी आपली म्हणजे माझी देखील इच्छा नव्हतीच. शेवटचा संस्कार घडला शेवटी. कालचीच तर घटना ही, पण त्याच्या हातून नाही झालं कार्य. कालचीच तर घटना. आता माझं कसं होणार या काळजीने तिचा आत्मा तिथे तगमगत असणार. अजूनही डोळे का मिटतायत. झोप जात नाहीये डोळ्यावरची. काळा कुट्ट अंधार सांडलाय सभोवती. जणू विहीरभर काळी शाई ओतली असावी. डोळ्यात बोट गेलं तरी कळणार नाही असा अंधकार. कुणीतरी कुणाशी तरी बोलतंय. काय बोलतंय बरं? कळत नाहीये. झोप मात्र खूप येते. समोरून कोणीतरी 5-7 महात्मे चालत येताना दिसत आहेत. गोरे पान, सरळ तरतरीत नाकाचे, मोठ्या विशाल नेत्रांचे, पांढरे शुभ्र वस्त्र नेचलेले, शुभ्र दंतपंक्ती आणि नितळ हसू. आपल्याला चल म्हणतायत. कुठे म्हटलं तर मंद हसतायत. तिकडे कुठेतरी एक स्त्री डोक्यावरून पदर घेऊन उभी आहे. हिरवं लुगडं, अंगभर दागिने. उभं राहण्याची ढब मात्र थेट जानकी सारखीच. पण हे कसं काय शक्य आहे? ती तर गेली आहे ना, मात्र एकदाची खात्री करून घ्यायला हवी. ते सत्पुरुष चल म्हणतायत. आता ते म्हणतायत तर उठायला हवंय ना. हे मात्र आश्चर्य आहे. आपल्याला स्वतःच्या पावलांवर उभं राहता येत आहे. तोल जातोय आपला, पण पाऊल पुढे टाकता येत आहे. ती स्त्री जानकीच आहे की आणखी कोणी, हे पडताळून बघायलाच हवंय. शरीरापासून विलग झाल्याची भावना होते. ती जानकीच आहे. हो, तीच मला म्हणते काहीतरी. हो, ऐकलं का? मी म्हणते जरा जपून चाला. वर्षभरानंतर प्रथमच पलंगावरून उतरला आहात. असे इकडे या. माझा हात धरून हळूहळू चाला. थकवा तर आला नाही ना? आणि येऊन उपयोगाचं सुद्धा नाही. लांबचा प्रवास आहे. सोबतीला सगळी मंडळी आहेत. सज्जन आहे. समर्थांच्या सज्जन मनासारखी ते आहेत ना आपल्या सोबतीला. परवा फळ्यावरचा श्लोक आठवतोय ना? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे ना. मागे घुटमळायचं नाही. मुलात सुद्धा जीव अडकवायचा नाही. त्याचा संसार सुखाचा हो, हा आशीर्वाद फक्त मागे ठेवायचा. आता पुढेच चालायचं.
येत आहे ना? अंधाराच्या वाटेवर प्रकाशाचा एक कवडसा तरंगतोय. आपण त्याच्याच आधाराने पुढे निघालोय. आपण अंधाराचे आणि कवडशाचे सामायिक घटक झालो आहोत. पुढे पुढे खूप पुढे निघालोत. सगळ्याच टप्प्यांपलीकडे पांढरा स्वच्छ शुभ्र उजेड आहे. डोळे दिपवून टाकणारा दिव्य प्रकाश समोर आहे. शरीराच्या संवेदना वेदना सरल्या आहेत. त्रास, क्लेश, लोभ, मोह, आकस, त्रागा संपूर्ण संपला आहे. जानकी सुद्धा कुठेतरी दूर दूर गेली आहे, पण तिची चाहूल जवळच आहे. बांगड्यांची किणकिण देखील ऐकू येते मला. त्या सज्जन मंडळींची सुद्धा चाहूल लागते. ते समर्थांचे सज्जन देखील आहेत सोबतीला. कुणीतरी त्यांच्यापैकीच दुसऱ्याला सांगतोय, मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिती लोंबते सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. अकस्मात सांडूनिया सर्व जाती. काका, 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 अहो उठता ना. बघा प्रदीप आलाय. काका, काका हो उठा ना. बघा ना प्रदीप दादा आलेत. काका, काका डोळे उघडा. काका, काका डोळे उघडा. काका, काका, काका.